विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आज 16 आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय देणार आहेत. निर्णय महत्त्वाचा आहेच, मात्र कायदा काय सांगतो आणि घटनेमध्ये यासाठी काय तरतुदी आहेत हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत कायदा तज्ज्ञ डॉक्टर उल्हास बापट सर आहेत. सर, आजच्या या निकालाकडे तुम्ही कसं पाहता? घटनेत काय तरतुदी आहेत या सगळ्यासाठी? एक लक्षात घ्या की दुसऱ्या महायुद्धानंतर असंख्य देशांना स्वातंत्र्य मिळालं, त्यात भारतालाही स्वातंत्र्य मिळालं. आता जवळजवळ 120 देश जे आहेत ते ज्याला आपण तिसरं जग म्हणतो त्याच्यात येतात. त्याच्यामध्ये 120 देशांमध्ये भारत हा एकच देश असा आहे की ज्याच्यामध्ये 75 वर्ष लोकशाही एकाच राज्यघटनेखाली चालू राहिली आहे. तेव्हा या लोकशाहीचं जतन करणं आणि ती भक्कम करणं हे आपल्या सगळ्यांचंच कर्तव्य आहे. त्यामुळे 1985 साली राजीव गांधींनी 52वी घटना दुरुस्ती करून 10वं शेड्यूल घातलं, ज्याला आपण पक्षांतर बंदी कायदा म्हणतो. आणि त्यामुळे भारताच्या लोकशाही जी खाली खाली चालली होती, आयाराम गयाराम जे चाललं होतं, त्याला पायबंद बसला. पण आता काय होतं की ज्यावेळी पंतप्रधान खूप पॉवरफुल असतात, मग ते इंदिरा गांधी असोत किंवा मोदी असोत, त्यावेळी इतर संस्थांवर त्याचा दबाव येतो आणि मग स्पीकर, गव्हर्नर, इलेक्शन कमिशन आणि काही अंशांनी सुप्रीम कोर्ट हे सुद्धा दबावाखाली येतात. आणीबाणीमध्ये पण आले होते आणि आत्ताही तसंच झालं आहे. पण आता हा जो निर्णय आहे हा स्पीकर देणार आहेत, म्हणून मी फक्त स्पीकरबद्दल बोलतो की स्पीकरनी अंपायरसारखं काम करावं अशी राज्यघटनेची अपेक्षा आहे. इंग्लंडमध्ये स्पीकर झाल्यानंतर मनुष्य, ती जी व्यक्ती असते ती पक्षाचा राजीनामा देते. ती जेव्हा निवडणुकीला उभी राहते त्यावेळी त्यांच्या विरुद्ध कोणी उभं राहत नाही, ते अनऑपोज निवडून येतात, म्हणजे ते अंपायर असतात. आपल्याकडे कुठलाही स्पीकर पक्षाचा राजीनामा देत नाही, तो पक्षाच्या दबावाखालीच काम करतो. ही पहिली गोष्ट. आता अँटी डिफेक्शन लॉमध्ये सुद्धा असं म्हटलेलं आहे की स्पीकरनी पक्ष सोडला तर ते डिस्क्वालिफाय होत नाहीत. तो अपवाद आहे. म्हणजे इव्हन आपण राज्यघटनेचं तत्वज्ञान पाहिलं तर स्पीकरनी अंपायरसारखं काम करावं अशी अपेक्षा असते. आता प्रत्यक्षात काय होतं बघा की आता 1-2 दिवसातल्याच गोष्टी आपल्या पुढे ठेवतो की आत्ता स्पीकर ज्यावेळी सेशन चालवतात त्यावेळी ते स्पीकर असतात, त्याच्यामध्ये न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही राज्यघटनेप्रमाणे. परंतु आत्ता स्पीकर जे आहेत ते न्यायदानाचं काम करत आहेत 10व्या शेड्यूलखाली. ते ट्रिब्युनल आहेत, क्वेसाय ज्युडिशियल ऑथॉरिटी आहेत आणि त्यामुळे त्यांनी जजसारखं वागणं अपेक्षित आहे. आता मुख्यमंत्र्यांवरच आरोप आहे डिस्क्वालिफिकेशनचा, तेव्हा जजनी आरोपीकडे जाणं हे चुकीचं आहे. कुठल्याच नीतिमत्तेत ते बसत नाही राज्यघटनेच्या. तसंच आपले स्पीकर सध्या माध्यमांबरोबर पण बोलत आहेत. इंग्लंडमध्ये तर जज किंवा जे असतात ते पार्टीला सुद्धा जात नाहीत, कुठेही संपर्क त्यांनी ठेवायचा नाही अशी अपेक्षा असते. तेव्हा खूप नीतिमत्तेचं म्हणजे कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटीचं उल्लंघन या ठिकाणी खूप ठिकाणी केलं जात आहे. आता हा जो निर्णय आहे, आपणहून जर का पक्ष सोडला तर तो डिस्क्वालिफाय होतो. त्याला अपवाद जे आहेत त्याच्यामध्ये 2/3 एकाच वेळी बाहेर गेले आणि त्यांचं मर्जर झालं तर ते वाचतात. आता हे पहिले जे 16 लोक बाहेर गेले ते 2/3 होत नाहीत आणि त्यांचं मर्जरही झालेलं नाही. त्यामुळे माझ्या मते मी पहिल्या दिवशीपासूनही सांगतोय की ते डिस्क्वालिफाय व्हायला पाहिजेत. आता सुप्रीम कोर्टाचा याच्यात दोष काय? आत्ता जो निर्णय दिलाय सुप्रीम कोर्टाने त्यात त्यांनी सांगितलं की सेपरेशन ऑफ पॉवर्स खाली हे स्पीकरकडे जातं. अगदी बरोबर आहे. किती वेळात निर्णय द्यायचा? तर त्यांनी रिझनेबल टाईम म्हटलं. आता याचा दुरुपयोग होऊ शकतो. त्यांनी 3 महिने 2 महिने असं म्हणायला पाहिजे होतं, ते म्हटलं नाही सुप्रीम कोर्टाने. त्यामुळे 8 महिने झाले अजून निर्णयच नाही लागलेला. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, 2/3 लोक एकाच वेळी बाहेर पडायला पाहिजेत हे राज्यघटनेत लिहिलेलं आहे. ते सुप्रीम कोर्टाने स्पष्ट करायला पाहिजे होतं, तेही स्पष्ट केलेलं नाही. आणि तिसरा जो भाग आहे तो अर्थात संशयास्पद आहे, त्यामुळे मी त्याच्यावर बोलत नाही. स्टेटस को अँटी म्हणतात त्याला, म्हणजे पुन्हा उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद द्यायला पाहिजे होतं का, पण ते वादग्रस्त आहे, त्याच्यावर आपण नको बोलायला. त्यामुळे आता एक लक्षात घ्या की आत्तापर्यंत पक्षांतर बंदी कायद्याखाली केसेस झालेले आहेत, परंतु त्या छोट्या राज्यात होत्या, नॉर्थ ईस्टमध्ये वगैरे होत्या. पहिलीच ही फार मोठी केस आहे भारतातली. त्यामुळे याचा निर्णय जो लागेल त्याच्यावर भारताच्या पुढच्या लोकशाहीचं भवितव्य अवलंबून आहे आणि त्यामुळे या निर्णयाला मी फार महत्त्व देतो. आता नार्वेकर साहेब काय निर्णय देतात, त्यांनी तो निर्णय दिल्यानंतर
त्याचं विश्लेषण आपल्याला करता येईल. पण मी तुम्हाला सांगितलं की माझी अपेक्षा अशी आहे की त्यांनी अत्यंत अंपायरसारखा तो निर्णय द्यायला पाहिजे. कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता हा निर्णय लागायला पाहिजे. मग प्रत्यक्षात आपण बघू काय होतं. अतिशय महत्त्वाचा निर्णय असणार आहे सर. पण जर 16 आमदार ज्याच्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देखील आहेत जर अपात्र ठरले तर काय होईल? नाही, तेही कायद्यामध्ये स्वच्छ शब्दात लिहिलेलं आहे. आपण 91वी घटना दुरुस्ती जी केली 2003 मध्ये वाजपेयींच्या काळात, त्याच्यात त्यांनी स्वच्छ लिहिलं आहे की या कायद्याखाली कोणी डिस्क्वालिफाय झालं तर त्याला मंत्री राहता येत नाही. पॉईंट 1. आता मुख्यमंत्री जर का डिस्क्वालिफाय झाले तर आपण इंग्लंडमधनं वेस्टमिन्स्टर मॉडेल घेतलं आहे. मुख्यमंत्री डिस्क्वालिफाय झाले तर ते सरकार पडतं. आता ते सरकार जर का पडलं तर गव्हर्नर पुढे असा प्रश्न निर्माण होईल की आणि कुठली एखादी व्यक्ती आहे का की ज्याच्या पाठीशी बहुमत उभं आहे, त्या व्यक्तीला मुख्यमंत्री म्हणून गव्हर्नर बोलवू शकतात. हा गव्हर्नरचा प्रेरॉगेटिव्ह म्हणजे विशेष अधिकार आहे हा. आता कोणालाच बहुमत नाही असं जर का त्यांच्या लक्षात आलं तर ते राष्ट्रपतींकडे राष्ट्रपती राजवटीची शिफारस करतील. तशी जर का झाली तर मग 6 महिन्याच्या आत निवडणूक घ्यावी लागते. आणि मी पुन्हा गेले 1.5 वर्ष हेच सांगतोय की निवडणूक आहे म्हणजे लोकांकडे जावं लागेल आणि अंतिम निर्णय जो आहे तो न्यायालयात लागणार नाही, तो विधानसभेत लागणार नाही, तो जनतेच्या दरबारातच लागेल की निवडणुकीमध्ये लोक काय म्हणतात की शिंदे बरोबर होते का ठाकरे बरोबर होते हे जनता ठरवेल. आणि लोकशाहीमध्ये आपली राज्यघटना सुरू होते, वी द पीपल ऑफ इंडिया. सगळी जी सॉव्हरेंटी आहे, शेवटचा अधिकार जो आहे तो लोकांचा आहे. आणि सर हे 16 आमदार जर पात्र ठरले तर मग उद्धव ठाकरेंबरोबर जे आमदार आहेत त्यांचं काय? आता माझ्या ज्ञानाप्रमाणे एखादा गट जर का बाहेर पडला पक्षातून 2/3 असतील आणि त्यांनी नवीन पक्ष स्थापन केला तर उरलेले जी लोक आहेत त्यांचा नवीन पक्ष तयार होतो आणि त्या पक्षाचं नियंत्रण हे बाहेर पडलेल्या लोकांवर अवलंबून नसतं. त्यामुळे उद्धव ठाकरेंचा गट तसाच राहील असं मला दिसतंय. सर त्याचबरोबर जर आपण बघितलं की जसं तुम्ही सांगितलं की राहुल नार्वेकर 2 दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांना देखील भेटण्यासाठी गेलेले होते आणि इतर जी घटना सध्या सुरू आहे त्याला पाहता म्हणजे निकाल समोर आल्यानंतर काय? नाही, मी आपल्याला माहिती आहे की मी राजकारणावर फारसा बोलत नाही. मी गेले 50 वर्ष फक्त राज्यघटना शिकवतोय आणि त्यामुळे राज्यघटनेला धरून कुठल्या गोष्टी आहेत आणि सोडून कुठल्या गोष्टी आहेत याचंच फक्त आपण विश्लेषण करू शकतो. हा निर्णय स्पीकर महाराष्ट्राचे लोकशाही बळकट करण्याच्या दृष्टीने देतील एवढी आशा मी आत्ता करतो. शेवट असा आहे की जसं मी फली नरिमन आणीबाणीमध्ये म्हणाले होते, त्यांचं एक पुस्तक आहे बिफोर मेमरी फेड्स नावाचं, त्यात त्यांनी म्हटलं आहे की द प्राईम मिनिस्टर फेल्ड अस, लोकसभा फेल्ड अस, प्रेसिडेंट फेल्ड अस अँड मोस्ट इम्पॉर्टंटली सुप्रीम कोर्ट ऑल्सो फेल्ड अस, की त्यांनी आणीबाणी जगण्याचाही अधिकार नाही असं सांगितलं. तसंच आत्ता मी आज सकाळीच एक कविता वाचत होतो, ती मला संध्याकाळी म्हणावी लागेल निर्णय जर का चुकला तर. ती कविता अशी होती, गर्जित गारद्यांच्या सामील रामशास्त्री, मेल्या विण्या मढ्याला आता उपाय नाही. तेव्हा हे मला जर का चुकला निर्णय तर मी संध्याकाळी म्हणेन, नाही तर मी त्या नार्वेकरांचं कौतुक करेन. मला कुठल्याच राजकीय पक्षामध्ये रस नाही. सरांनी अगदी एकदम पुणेरी स्टाईलमध्ये हे उत्तर दिलेलं आहे. खरं तर जो निकाल येणार आहे तो खूप महत्त्वाचा असणार आहे. संपूर्ण देशाचं या निकालाकडे लक्ष लागलेलं आहे आणि जसे घटनातज्ञ उल्हास बापट सरांनी सांगितलेलं आहे की राहुल नार्वेकरांनी देखील अंपायरसारखं एकदम निकाल द्यावं अशी अपेक्षा त्यांना आहे. कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.